सर्वच महिलांना पडणारा प्रश्न की मुलांच्या टिफिनसाठी काय बनवू। तर आज आपण एक मसाला ब्रेड बनवणार आहोत। मुलांना पण नेहमी भाजी चपाती दिली तर कंटाळा येतो, म्हणून असं काहीतरी बनवून दिलं की मुलं आवडीने खातात। त्याच्यासाठी इथे मी 2 अंडी घेतलेली आहेत आणि 4 ब्रेड घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढा नाश्ता करायचा असेल ना तेवढी तुम्ही ब्रेड आणि अंडी घ्यायची। सर्वप्रथम अंडी आहेत ते आपण एका बाउलमध्ये फोडून घेणार आहोत। ह्या 2 अंड्यांमध्ये 4 ब्रेड आपले बरोबर होऊन जातात। अंडी फोडून झाल्याच्या नंतर त्यांना चांगलं फेटून घ्यायचं आहे। अंडी आपल्याला चांगली एकजीव अशी करून घ्यायची आहेत। ह्या चमच्याच्या मापाने मी सर्व मसाले घालणार आहे। अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा घरचा लाल मसाला, चिमूटभर असं आपल्याला हिंग घालायचं आहे। अंड्याला उग्र असा सुवास असतो ना, तो हिंग घातल्याने निघून जातो आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। बारीक चिरलेला 1 चमचा कांदा, बारीक चिरलेला 1 चमचा टोमॅटो, 1 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ, याला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण एकजीव चांगलं झालं पाहिजे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा पाणी घालायचं आहे। पाणी घातल्याने मिश्रण चांगलं एकजीव होतं आणि ब्रेडला चांगलं असं चिटकलं जातं। या ब्रेडच्या कडा आहेत ना, त्या मी साईडच्या कापून घेणार आहे। तुम्ही नाही घेतल्यात ना तरी पण चालेल। ब्रेडच्या कडा कापून घेतल्याने ब्रेड चांगले दिसतात, म्हणून कापून घ्यायचे। आणि ह्या कडा आहेत ना, त्याचे तुम्ही ब्रेड क्रम्स बनवू शकता। आजचे जर तुम्हाला एक मसाला ब्रेड आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तवा इथे मी गरम करायला ठेवलेला आहे। गरम झाला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आणि तव्याला चांगलं असं पसरवून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण आहे ते एकदा चांगलं फेटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपले हे कापलेले ब्रेड आहेत ना ते बुडवून घ्यायचे। 2-3दा असे आलटून पालटून बुडवायचे आणि तव्यावरती घालायचे। जर तुमचा मोठा तवा असेल ना तर तुम्ही 3-4 एकसाथ असे घालू शकता। ब्रेड अंड्यामध्ये बुडवताना कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये लागत नाही, म्हणून आपण असं वरती चमच्याने असं घालायचं आहे। दोन्ही ब्रेडवरती कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे। जर तुमची मुलं मिरची खात नसतील ना तर स्किप केली तरी पण चालेल। आणि चांगले शेकले की त्यांना आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला बारीक करायचा आणि खरपूस असे भाजायचे। जेवढे तुम्ही चांगले खरपूस भाजणार ना तेवढे वरून ते क्रिस्पी पण होणार आहेत आणि खायला पण खूप टेस्टी लागणार आहेत। 1-2 वेळा आलटून पलटून यांना आपल्याला चांगले शेकवून घ्यायचे आहेत। झटपट असा 10 मिनिटांमध्ये हा नाश्ता आहे तो आपला तयार होतो। साईडच्या कडा आहेत ना त्या पण चांगल्या भाजा, चांगले कुरकुरीत लागतात। आपले ब्रेड आहेत ते चांगले शेकलेले आहेत, त्याला काढून घ्यायचे। दुसरे ब्रेड बनवताना मिश्रण आहे ते एकदम मिक्स करून घ्यायचे आणि दुसरे ब्रेड आहेत ते अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहेत। असे त्यांना मध्ये आपल्याला कापून घ्यायचे आहेत, म्हणजे मुलांना छान पण दिसतात आणि खायला पण येतात। झटपट असा मुलांसाठी टिफिन आपला तयार आहे। आवडला तर नक्की लाईक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।